छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि माझ्यासोबत सर्व पक्षाचे एक एक प्रतिनिधी आहेत. ह्या सगळ्यांचं एक कॉमन मत आहे की छत्रपती संभाजीनगरचा विकास करायचा असेल तर आम्हाला निवडून द्या. याचा अर्थ असा होतो की आत्तापर्यंत छत्रपती संभाजीनगर शहराचा पूर्णपणे विकास कोणीही करू शकलेलं नाही. आता यातला मला पडलेला प्रश्न असा आहे की 5 वर्षापूर्वी यांच्या पक्षाचे आणि यांच्या पक्षाची सत्ता होती, यांच्या पक्षाची सत्ता होती, बरोबर. फक्त यांच्या पक्षाची नाही 5 वर्षापूर्वी 2.5 वर्ष तुम्ही राष्ट्रवादीवाले 1, 2, 3 एकत्र होते, बरोबर आहे. आणि आता या काळामध्ये 1, 2 आणि 3 हे तिघही एकत्र आहेत. फक्त या सत्तेमध्ये 6 वर्षापासून MIM नव्हतं, पण MIMचे 25 नगरसेवक आहेत आणि आम्ही वारंवार इम्तियाज जलीलला असं म्हणतोय की तुम्ही खासदार राहिलात, आमदार राहिलात, एक वॉर्ड सांगा की ज्याचा परिपूर्ण विकास झालाय. तेही ते सांगू शकले नाहीत. याचाच अर्थ असा आहे की विकास या ठिकाणी झालेला नाही आणि आता तुम्हाला विकास करण्याची संधी लोकांनी का द्यावी. मागे जो विकास झालाय असं म्हणतायत तुम्ही, तसा विकास कोणत्याही प्रकारचा झालेला नाहीये, झालाच नाही, विकास झालेलाच नाहीये. महानगरपालिकेमध्ये आमची कोणत्याही प्रकारची सत्ता त्या ठिकाणी नव्हती. राज्यात तुमची सत्ता होती, राज्यात सत्ता आहे पण महापालिकेमध्ये आमची सत्ता नव्हती. आता तुम्ही जर महापालिकेचा आमच्या ताब्यात दिल तर 1 वर्षामध्ये आम्ही विकास करून दाखवू. आपल्याला काय मत द्यावी, तुम्ही तर सर्वस्व सत्तेत आहे. सर, आम्ही त्यावेळेला छोटा भाऊ होतो, आम्ही ह्या उभाटांच्या सोबत होतो आणि त्यावेळेला आपण पाहिलं की केंद्राने दिलेले 250 कोटी असतील, 90 कोटी घनकचऱ्याला असतील, 450 कोटी भूमिगत गटार योजनेला असतील, हे सगळ्या पैशांना याची विल्हेवाट उभाटांनी लावलेली आहे. सभागृहामध्ये 300 कोटीमध्ये किर्लोस्कर 20 वर्ष चालणारी पाण्याची पाईपलाईन टाकून द्यायला तयार होते, पण ह्या उभाटाच्या मोठ्या नेत्यांनी फोन केला आणि आमच्या संभाजीनगरला आजपर्यंत पाणी मिळू न देण्याचं पाप या उभाटांनी केलेलं आहे. एक मिनिट, माझं असं म्हणणं आहे की त्यावेळेस तुम्ही दोघंही सभागृहात मांडीला लावून बसले. सर, आमच्या महापौर होत्या, आमचे त्यावेळेला बसलं, पण त्यावेळेला मी तेच सांगतोय की आम्ही छोटे भाऊ होतो. सभागृहामध्ये फोन यायचा आणि सभागृह त्याच्यावर चालायचं. पण आज देवा भाऊ आहेत, केंद्रात मोदीजी आहेत आणि आज पाहिलं की 1,12,000 कोटी रुपये आज आपल्या शहराला माननीय देवा भाऊंमुळे मिळालेले आहेत. त्यासाठी आता शहर सुंदर विकसित. एक मिनिट, शितोळे साहेब जे सांगतात ते खोटा सांगतात कारण उद्धव साहेबांनी 1680 करोड रुपये या पाणी प्रकल्पासाठी दिलेला होता. यांचा एक ज्यांना जे पसंत होता ते कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला, त्यामुळे हे टक्केवारी घेतलेली आहे, त्यामुळे हे पाणीचा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांची सरकार 11 वर्षापासून आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 वर्षापासून फडणवीस साहेब आहे. हे टक्केवारी घेतात, नेहमी काम करत नाही, आम्हाला काम करू देत नाही. करोनामध्ये जे काम उद्धव साहेबांना केलेलं आहे ज्याच्यामुळे आम्ही सगळे लोक इथे आज जिवंत आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे ते कामचे बरोबरी हे उद्धव साहब जिंदा नहीं है, अल्लाह के वजह से जिंदा है, भगवान के वजह से जिंदा है. एडमिनिस्ट्रेटर यांना पण पानी का जवाब सुनिए, पानी का जवाब सुनिए. 30 साल ये छोटे भाई बड़े भाई इनकी सत्ता थी औरंगाबाद के अंदर, छत्रपति संभाजीनगर के अंदर 30 साल तक इनकी सत्ता थी. 30 साल सत्ता रहने के बाद भी पानी नहीं मिला. 2016 में यही जो है तो देवा भाऊ थे जो है तो मंत्रालय के अंदर बैठ के इम्तियाज भाई को बुलाए, औरंगाबाद के पूरे लोक प्रतिनिधियों को बुलाए और जो है तो औरंगाबाद का पानी का प्राइवेटाइजेशन करना चाह रहे थे. बीजेपी के एक सिटिंग MP को उसका ठेका देना चाह रहे थे. इम्तियाज भाई ने उसमें पैर अड़ाए और ये बोले कि औरंगाबाद के अंदर पानी लाने के लिए आपको कोई रॉकेट साइंस की जरूरत नहीं है, पैठण से पानी औरंगाबाद के अंदर लेकर आना है, पानी का स्टोरेज करना है, जिसकी वजह से 2016 में इनका प्राइवेटाइजेशन रोके. इसलिए देवा भाऊ को बुरा लग गया था और पानी का मामला औरंगाबाद का और लंबा कर दिए. जब जाके इम्तियाज भी खासदार बने उसके बाद में पाठ पुरावा किया गया. ज्यावेळेस यांचे 27 नगरसेवक सभागृहामध्ये बसलेले होते आणि समांतर परत पाठवा म्हणून हे मागणी करत होते, तेव्हा पाण्याचा प्रश्न नवीन काय करायचा. ठीक आहे, करत होते का नव्हते करत समांतर पाठीमागे पाठवायचा. समांतर का विरोध करने वाली MIM है, समांतर को लेके आने वाली बीजेपी है.
म्हणजे आम्ही आणलं होतं, ठीक आहे, आणलं होतं, पाणी मिळालं असतं ना, आजपर्यंत पाणी मिळालं असतं का नसतं मिळालं? एक MP को देना अहो, ठेकेदाराशी काय घेणं देणं तुम्हाला? तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे तेव्हा मिळणार होतं. आज योजनेचा खर्च कशासाठी वाढला? यांनी विरोध केला म्हणून वाढला, यांनी विरोध. आणि हे सांगतात हे बसलेले होतं ना. प्राइवेटाइजेशन कर दिए, एयरपोर्ट प्राइवेट, रेलवे स्टेशन प्राइवेट, पानी प्राइवेट, हर चीज प्राइवेट. हमारे लिए औरंगाबाद इसे लोकांना ठेकेदार कोण आहे याच्यापेक्षा लोकांना 24 तास मुबलक पाणी मिळालं पाहिजे एवढं पाहिजे होतं. आता आम्ही ते पूर्ण केलंय. आत्ताच एक 10 दिवसांनी या ठिकाणी टेस्टिंग पूर्ण होतोय आणि या शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याचं काम अजून 2 ते 3 वर्ष ते काम कंप्लीट होत नाहीत. आता फक्त हे भूलथापा आहेत. लोकसभेला पण तसंच बोलले होते, विधानसभेला पण तसंच बोलले होते आणि आता महानगरपालिकामध्ये लोकांसाठी भूलथापाचं आश्वासन आहे. फक्त तुम्ही राष्ट्रवादीला त्या ठिकाणी निवडून द्या, 1 वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाण्याची. साहेब, आपण पाहिलं की उभाटाच्या जी समांतर गुंडाळल्यानंतर आपले कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेबांनी 1680 कोटीची योजना आणली. त्या योजनेचा खर्च वाढल्यानंतर माननीय खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेबांनी केंद्रातून 1000 कोटी रुपये आणले आणि आज 2700 कोटींची योजना पूर्णत्वाला गेलेली आहे. 15 दिवसाला माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ मॉनिटर करतायत. 26 MLD पाणी आम्हाला देवाभाऊंनी दिलंय आणि या महिन्यामध्ये हे पैसा उद्धव साहेबांनी दिलेला आहे. एका गोष्टीचं उत्तर द्या फक्त मला, की हे तिघं सत्तेत आहेत, तिघं विरोधात लढतात, यांच्याकडून यांचा स्वतःचा विकास नाही होत. हे संभाजीनगरचं काय करतात? हे काय करतात? अरे 2.5 वर्ष मांडीला लावून बसलेलं हे, 2.5 वर्ष हे मांडीला लावून बसलेलं. ये चारों लोग, ये करप्ट लोग आज बैठे हुए हैं. हमारे पास जो करप्शन था वो निकल गया है. अभी हमारी प्योर शिवसेना है, प्योर शिवसेना है. एक मिनिट, गोंधळ करू नका. लोकांना ठरवू तर द्या. तुम्हीच भांडू लागले सगळं, लोकांना तर बोलू द्या. भांडूनच सगळ्यांची वाट लावलेली आहे सगळ्यांनी आणि विकास रखडलेला आहे याच्यामुळे. एक मिनिट, हा 3 वर्षापासून असंच रडत आहे, एक दुसऱ्यावर टाळत आहे आणि असंच टाळत राहणार आहे. आम्ही बॉन्ड पेपरवर लिहून देतो, आम्ही करून दाखवलंय. पिंपरी चिंचवड पुणे अजित दादाचा हातात सत्ता द्या, तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो की या शहराला 24 तास पाणी आम्ही देणार आहे. बॉन्ड पेपरवर लिहून देतो आम्ही. हे 3 वर्ष आपल्या शहरामध्ये असं सध्याला चालू आहे. संभाजीनगर औरंगाबाद, आपण राजकीय पक्षाचे लोक आहे, आपल्यावर याच्यावर वाद घालायचं नाही. आता महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, शहराचा विकास कसा होईल या गोष्टीला आपण ताकद लावून शहराला स्वच्छ ठेवायचं आहे. आणि शहरामध्ये मी सांगतो पाण्याचा प्रश्न, आता माझं म्हणणं एवढंच आहे, देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, देवाभाऊने ओपनिंग करून किती दिवस झाले तरी शहराला पाणी आतापर्यंत भेटलेलं नाहीये. आणि त्याच्यानंतर आपल्या शहराचं सर्वात पहिले महत्वाची गोष्ट अशी आहे की जंजाळ साहेब, शिदोळे साहेब यांच्या पट्ट्यामध्ये एका कनेक्शन मध्ये 2 नळ आहे आणि त्याच्यात बी पाणीचं बिल भरत नाही. यांना पाणी कसं काय वेळेवरती? बरोबर आहे का? संभाजीनगर मध्ये राहून हे पाण्याची मागणी करतात, पण एका नळामधून 2 कनेक्शन घरात लावतात, तर कसं होणार? हे काम एक मिनिट भारतीय जनता पार्टी करत आणि येणाऱ्या 15-16 तारखेला भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा तुम्हाला मागील 30 वर्षापासून भाजप, शिवसेना असेल किंवा MIM असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत किंवा विरोधी पक्षामध्ये आहेत. एक शाश्वत पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने या शहरवासियांच्या समोर आहे. सर्व जनतेला आवाहन करतो की राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला यावेळेस संधी द्या, आम्ही निश्चित विकास करून दाखवू. हॉस्पिटल के बारे में मुझे बोलना है. आप देखो सारे पार्टी के प्रतिनिधि खड़े हैं, कोई हेल्थ के बारे में बात नहीं करता है, कोई एजुकेशन के लिए बात नहीं करता है, कोई रोजगार के लिए बात नहीं करता है. ये सिर्फ धर्म के बारे में बात करते हैं, झगड़े लगाते हैं, कमीशन के बारे में बात करते हैं. हॉस्पिटल नहीं बना है, मेरा हॉस्पिटल है साहब, इनका प्राइवेट हॉस्पिटल है, शासन का नहीं है. यहाँ पे भी पूरा पैसा लिया जाता, पैसे दिया नहीं होता, पैसे दिया नहीं होता. एक हॉस्पिटल नहीं खोला एकच गोष्ट, सरकार का काम है, सरकार का काम है हॉस्पिटल खोलना चाहिए. यांचं पोट दुखतंय ते लाडक्या बहिणींना मिळणारं मानधन यांच्या पोटामध्ये, हे कोर्टात निघाले होते लाडकी बहीण बंद करायला, हे कोर्टात निघाले होते. लाडक्या बहिणींच्या विरोधात उभाटा आहे, काँग्रेस आहे, MIM आहे.
मला फक्त एवढंच म्हणायचं आहे या सगळ्या सावळ्या गोंधळामध्ये शहराचा विकास होणार आहे का नाही होणार आहे याची सर्वस्व मी मला पूर्ण एक मिनिट मला पूर्ण करू द्या. हा सगळा सत्तेचा सावळा गोंधळ सुरू आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वर्षानुवर्ष ही सगळे नेते येतात, विकासाची आश्वासनं देतात, मात्र तोच पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्ष आहे. त्यामुळे आता या सावळ्या गोंधळातून आपल्याला काय निवडायचंय ही सगळी जबाबदारी तुमच्या सगळ्या मतदारावर आहे. कॅमेरामन धनंजय दारुणतेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.